तर मित्रांनो, आजची व्हिडिओ पण रोजपेक्षा काही वेगळी होणार आहे, कारण की आज आम्ही चाललोत माझ्या गावी एलिफंट आयलंड. माझ्या ताईला मुलगा झाला तर त्याचा उद्या बारसा आहे. तर उद्याचं सेलिब्रेशन आणि आजची पूर्ण ट्रॅव्हलिंग तुम्हाला सगळ्याच डिटेलमध्ये दाखवतो, कसं जायचं कसं नाही माझ्या गावीला. आणि उद्या पण येणार आहे थोडी मजा, कारण की आज मी सकाळीच चालू करणार होतो ब्लॉग, म्हणजे जिमला जाऊन डायरेक्ट तुम्हाला जिमचा एकदम पोस्टर वर्कआउट दाखवणार होतो, पण तसा झाला नाहीत एक कारणामुळे. याच्यामुळे मी ब्लॉग एंडच करून टाकला. मी बोललो चल आता दुपारीच कालवायला निघता आले, तर मी आता स्टार्ट करून टाकला आपला ब्लॉग. तर आता जाऊया आणि पुढचे प्रोसेस चालू करूया, कारण की माझी पॅकिंग सर्व झालेलं आहे. फक्त माझे थोडे 4-5 काम आहे ते करून घेतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट चेंज करून तुमच्याशी बोलतो. तर भेटूया तुम्हाला इन 5 मिनिट्स. मित्रांनो, मी आता निघालो झालो एकदम रेडी विडी घेऊन, कॅब बी चष्मा पेरून झालो एकदम रेडी आणि चाललो आता निघालो आहे. कारण की माझा मामा आता कार घेऊन येतोय, तर त्या कारमध्ये बसून डायरेक्ट आपण गेटवेला जाऊया आणि खाली जाऊन पहिला बघूया सर्व रेडी झालीत का नाही, कारण की मुली लोक तुम्हाला माहितीच आहेत ना किती टाइम लावतात आणि किती नाही. तर जाऊया खाली बघूया रेडी झालीत का नाही. तयार झाली आता ही, तयार होऊन बसली. हागाला दाखवतोस का 2 बोटा. भाभी पण आमची तयार झाली. तुला कधी टाइम लागतोय रे? तुला कधी असून बोललो ना मी तयार व्हायला. झालं बोल बोल. टाइमच लागतो. मी पण झाली. शूज घालायचे. आता कोणचा वेट करतात बाबा? चला आता मामा येणार आणि डायरेक्ट गाडीमध्ये बसून बोटमध्ये मामाची गाडी आलेली आहे. त्या मामा सगळं याच्यात सर्व सामान टाकतो. काय ठेव? नाही नसते बॅगी ठेवली. चला बंद करा. अजून बाकी आहेत यायचे 4-5 जण. खूप जण आहे आज जाणार. सर्व आमची फॅमिली जाणार आहेत. हे बघा त्याची होत आहे. हा संचित आणि जिया, ही क्रिकेटर आहे. तिला क्रिकेट खूप आवडतं खेळायला. तर मंडळी आमची आता कार निघालेली आहे आणि 2 जण आहे भाभी आणि इथं वहिनी बघा बसली आणि 1 जण कीर्ती इथं ॲड झालेली आहे आणि ॲक्च्युली तुम्ही बघितलं असाल. आणि आपला मामा. तर आपल्याला 10 नाही तर 15 मिनटं लागतील पोचायला. तर जाऊया आणि डायरेक्ट बॅग आहे ना केली वगैरे का आपल्या पिशवीत भर. तुम्हाला जाऊन भेटूया मला तिकडं पहिले बाहेर यायचं गॉगल्स कसे वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. भारी वाटतंय शूट करतोय. मी पण आजच बघितलं घरामध्ये होता, तर डायरेक्ट उचलला आणि डायरेक्ट घातला. अजून उरवायचीच ना, पैसा नव्हता यावाला पाहिजे. बघत नाही प्रतीच्या तिला बाय करता ते ऐकत नाही. तिची मैत्रिणी टपली मारली, पूर्ण हल्ली ती. आज हॉटेलजवळ पोहोचल्या आपण. एकदा तोच व्हिडिओ टेकलेला. आता पूर्ण काम चालू आहे ताज हॉटेलचं पूर्ण रिपेअरिंग. आपण इथं एकदाच गेलते केक आणायला. इथला केक पण जाम भारी आहे. कधी मध्ये असला नशीब तर ट्राय करा. इथला केक खूप मस्त लागतो. गेटवे ऑफ इंडिया.
थांबा मित्रांनो 2 मिनिट तुम्हाला करतो कॉल आता. हे बघा फुल एकदम आणि सूट करेल जय हिंद वंदे जाहिरातीचा बोल विचारते मात्र मित्री काय बोलताय. सर्व गाडीमधनं उतरलोय. गाडीचा नंबर चला रे पटपट. चलो बिचारे करे किती वजन दिलं, जाम वजन दिलं बाबा दोघांकर. ते बघा बॅग चेकिंगला टाकायला लागलं तर बॅग गेली. ही आपली बॅग आली दादा पण ऍड झाला अजून. फोटो 50 की गेट इंडिया गुजरात बाबू गुजरात एकदम खम्मा खाड़ी. तर भाई ऊन जाम लागतंय. चिंगम लागला काय त्या काय लागलेला आया आया गेला गेला का गेला चिंगम. चष्मा वाकडा झाला. तर बसला आपण आता बसा 5-10 मिनिटात 5 मिनिटात बसूया जगातमध्ये गेटवेमध्ये तर आलो आहे. लॉन्च 5 मिनिटात बसूया. कारण की जे हादसा झाल्यामुळे त्याच्यामुळे जास्त माणसाला घेत नाही. जेवढे माझ्या सीटवर ते मावतात तेवढेच घेतात त्या लॉन्चीमध्ये. इन्सिडेंट झाल्यामुळे मध्ये इन्सिडेंट झाला होता. सर्वांना त्या लॉन्चिंगमध्ये लाईट देखील घालली जातात. मला बघा ऑरेंज बॉला आणि छोटा मोठ्यांना स्पायडरमॅनचे लाईट वगैरे खूप घेतल्यात घ्यायला. प्रवासाला आपल्याला 15-अर्धा तास तरी लागणार. आणि खायला वेळा घेतला तेव्हा तर तुम्हाला दाखवतो काय खायला खूप लागली आहे. सकाळचा प्रॉपर मील न झाल्यामुळे बघ काय खायला लागतोय. इथे लेस आणि एक छटाका पटाका. सकाळी म्हणजे काका सगळ्यांना डायरेक्शन देतात बोट इथं लावायची. भावाने काय रिक्षाचा हँडल फिलवर आहे बॉन्डीचा एकदम पाठी गेला गोईट लावला आहे. तुला एकदम गिअर एकदम भारी दिसत आहे. वाटतंय ना कॅप्टन गोगो. कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं कॅप्टन गोगो. आणि आपला कॅप्टन सेकंड कॅप्टन डायरेक्शन देणारा कॅप्टन शकाल. सॉरी काका कमेंटमध्ये नक्कीच बोला.
मुलाचाच उभा राहिलाय. काकांची कट एकदम भारी आहे, चिडवत नाही, खरंच बोलते, कारण की फेट कापले काकांनी. चला आता उतरतात. उतरले आता. डायरेक्ट पुढे भेटूया ट्रेनचा. ट्रेन टिकट लो जल्दी हो, देखो ट्रेन आ रही है. जल्दी लो ट्रेन टिकट लो. ट्रेन टिकट लो, ट्रेन का टिकट लो. तो ये फुकट चंदे, फुकट चंदे. ए ट्रेन टिकट लो, ट्रेन टिकट लो. ए ट्रेन टिकट. फॉरेनर्स आले ट्रेनचे तिकीट घ्यायला. महाराष्ट्र सागरी मंडळ, धारापुरी बंदर, पेटकांच्या सर्व बर्डीघाटांच्या सर्वांचे सर्व आहे. चला हो, आंबा येतोय. भारी भारी रे मामावशी. ट्रेन मध्ये रे. हर्षू के दोस्त लोग इधर क्या कर रहे हैं? आई शपथ, मना वाटलं कोणत्या अंजन यांच्याला देते का अंबाई. कोणता अंबा नको दे सांग. काय आगे जाओ, आगे जाओ, आगे जाओ. त्या मंडळी आता आम्ही पोचलो माझ्या घरी, म्हणजे माझ्या गावी एलिफंटा आयलँडवर. कधीच पोचले म्हणून असं सांगते. तर हे बघा माझं घर, मी आलेलो आहे. तर हे घर बंद आहे, आपण आपलाच आहे, आणि हे घर बंद आहे. तर आपण पोचलेलो आहे. हा एक किचनमध्ये आहे, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा आमची छोटीशी चूल गावातली, आणि आमचं छोटंसं घर. पहिले बोलला, पहिला बोलला. मंडळी आम्ही चाललो आता आमचं सामान आलेला. 1-2 पिशकी तर आलेत ते श्वेत बंदरच्या गावामध्ये. तिथे चाललो आम्ही आता हाणायला गाडीने. आणि हा रस्ता नवीनच बनवला आहे, तर तुम्हाला दाखवतो हा रस्ता कसा आहे कसा नाही. तर जेवण बिवून झालं आहे, आणि डायरेक्ट तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता तुम्ही सर्व पॅरेट्स हाऊस बघत असणार आणि सर्व पॅरेट्स बघत असणार. तर हे सर्व माझे दादाचं आहे, म्हणजे तनय दादाचं आहे. तो सर्व पॅरेट्सला पाळतो, आणि याच्याकडे वेगवेगळे प्रकारचे पॅरेट्स आहेत. आता तुम्ही हा पॅरेट्स बघत असणार समोरचा, त्याच्यामध्ये झूम केलं ताऱ्यावरती आहे. त्याची स्पेशालिटी आहे की त्याची शेपटी म्हणजे एकदम मोठी असते, आणि म्हणजे ऑरेंज कलरची असते. आता सेकंड तुम्हाला मी दाखवतो, तो की यो जो पॅरेट आहे तो इंडियन पॅरेट आहे. तो खाली तुम्हाला ठेवलं ना, हा तो इंडियन पॅरेट्स आहे. त्याला म्हणजे कधी काढतच नाही, कारण की त्याला काढलात ना त्याला उडून जाणार. आणि हा मॉन्ग पॅरेट्स आहेत, चायनामधले असतात ना मॉन्ग पॅरेट्स, तसेवाली मॉन्ग पॅरेट्स आहे. यांची डिफरंट ब्रीड्स आहे, आणि वेगवेगळे प्रकारचे
इथे पॅरेट्स आहेत आणि इथे तुम्ही बॉक्स बघितला असेल वरतं बाहेर साईडला तिथे मीटसाठी ते बॉक्स ठेवला आहे पॅरेटच्या मीटसाठी. त्याच्यामुळे हवं पॅरेटचं मीट्स करायचं असेल तर ते जाऊन ते बॉक्समध्ये करतील आणि नवीन ब्रीड एक देतील मग त्याच्यामुळे. आणि त्याच्याकडे वेगवेगळे प्रकारचे पण आहेत एकदम मस्त मस्त. तर भेटूया पुढे. तर जिथे मी उभा आहे तो आहे आमचा 3rd फ्लोअर डायरेक्ट गावातला आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता पुन्हा झाडाबिडामध्ये एकदम आणि बीच साईडमध्ये दर्या काय व्ह्यू आलाय. बस हो गया पुगा तो जुबा 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 कोण पिन फोडतीन लवकर.